नमस्कार, मी डॉक्टर रुपाली तांबे. मी नोवा फर्टिलिटी सेंटर पुणे इथे एक IVF कन्सल्टंट म्हणून काम करते. मी नाशिकची राहणारी. माझं शिक्षण झालं BJ मेडिकल कॉलेज पुण्यामध्ये आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मी केलं आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये. 5 वर्ष आर्मीची सर्व्हिस केल्यानंतर मी आता मागच्या 12 वर्षापासून पूर्णपणे ऑब्स्टेट्रिक, गायनेकोलॉजी आणि इन्फर्टिलिटीच्याच केसेस बघते. आणि ह्यामध्ये जर माझं काही अचीवमेंट जर मी सांगायचं झालं तर अशा डिफिकल्ट केसेस ऑफ एंडोमेट्रियोसिस आहे किंवा अशा स्त्रिया आहे ज्यांचं पाळी गेलेली आहे पण त्यांना गर्भधारणा हवी आहे, किंवा अशा स्त्रिया आहेत ज्यांच्या अंडाशयाची कपॅसिटी खूपच कमी झाली आहे, जसं त्यांचं AMH 0.2 आहे. अशा काही रेअर केसेसमध्ये पण आपण त्यांना पालकत्वाचं सुख दिलं आणि त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये मदत केली. सो माझं लहानपण नाशिकमध्ये गेलं. माझं शिक्षण, बेसिक शिक्षण नाशिकमध्ये झालं. लहानपणी मी डॉक्टर होऊ शकते किंवा माझ्या तितकी कपॅसिटी आहे अशी मला कल्पनाच नव्हती. पण माझ्या वडिलांना कुठेतरी वाटलं की माझ्यामध्ये पोटेन्शियल आहे आणि माझ्या काही सायन्सचे टीचर्स आहेत ज्यांनी मला मोटिवेट केलं आणि म्हणून मी डॉक्टर बनण्याचं ठरवलं. आणि प्रवास खूप खडतर होता, कारण मी एक मराठी मीडियममधून असल्यामुळे मला डेफिनेटली खूप हार्डवर्क पुट इन करावं लागलं. आणि जेव्हा मी मेडिकल फील्डमध्ये आले आणि मी बघितलं जे स्त्रिया पालकत्वासाठी त्यांना सोशल जितका स्टिग्मा आहे, त्यांना जितकं सहन करावं लागतं, मानसिक त्रास, सोशल त्रास किंवा समाजाकडून त्यांना जी एक वेगळी वागणूक दिली जाते, हे बघितल्यानंतर मी ठरवलं की हो, मी ह्या स्त्रियांना वांध्यत्व निवारणामध्ये नक्कीच मदत करणार. IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे शरीराच्या बाहेर केलेलं फलितीकरण. यामध्ये आपण गर्भनलिकेचं काम शरीराच्या बाहेर करतो. आता गर्भनलिकेचं काय काम आहे तर बेसिकली स्त्रीबीज आणि शुक्राणू ह्या दोघांचं मिलन करून त्यापासून एक गर्भ बनवणं. तर ज्या स्त्रिया अशा आहेत ज्यांच्या गर्भनलिका खराब आहेत किंवा शुक्राणूंची क्वालिटी खूप खराब आहे किंवा वारंवार IUI करून देखील त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही आहे किंवा खूप जास्त एंडोमेट्रियोसिस आहे, अशांमध्ये IVFमुळे त्यांना नक्कीच पालकत्वाचं सुख मिळू शकतं. IVFमध्ये स्त्री पाळीच्या 2-3 दिवशी आमच्याकडे येते. त्यांचे बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स केले, त्यांचं स्कॅन व्यवस्थित असेल तर मग आपण त्यांना काही इंजेक्शन सुरू करतो. हे इंजेक्शन साधारण 10 दिवसांसाठी चालतात आणि त्यामध्ये 2-3 वेळा सोनोग्राफी करून आपण बघतो पण की इंजेक्शनचा रिस्पॉन्स कसा आहे, फॉलिकल किती छान ग्रोथ होत आहेत. आणि आपल्याला वाटलं की हे फॉलिकल चांगल्या योग्य साईजचे झाले आहेत, मग ते मॅच्युअर होण्यासाठी एक इंजेक्शन दिलं जातं. त्याच्या 35 ते 36 तासानंतर आपण ते स्त्रीबीज एका छोट्याशा सुईद्वारे अंडर अनेस्थेसिया बाहेर काढून घेतो. स्त्रीबीज बाहेर आले की त्या प्रत्येक स्त्रीबीजामध्ये एक चांगल्या क्वालिटीचा शुक्राणू निवडून सोडला जातो आणि त्यापासून गर्भ बनवला जातो. हे गर्भ आपण साधारण 3ऱ्या ते 5व्या दिवसापर्यंत बाहेर वाढवतो. 5व्या दिवसाच्या गर्भाला आपण ब्लास्टोसिस्ट असं म्हणतो. आणि मग हे गर्भ आपण एक तर त्या सायकलमध्ये किंवा त्याच्या पाळीच्या पुढच्या सायकलमध्ये गर्भाशयाचं अस्तर जेव्हा पूर्णपणे रुजण्यालायक होईल तेव्हा त्याच्यामध्ये ट्रान्सफर केले जातात. या प्रक्रियेला ही बेसिकली IVFची थोडक्यामध्ये प्रक्रिया आहे. IVFच्या खर्चाचं जर आपण बोलायला गेलं तर आपण नेमकी ट्रीटमेंट कुठल्या सेंटरमध्ये करतो आहे, त्या सेंटरचं इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, तिथे कुठल्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, तिथे सगळ्या सुविधा एक अंडर वन रूफ आहेत की नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. तिथे फुल टाईम एम्ब्रिओलॉजिस्ट असणार, अगदी क्वालिफाईड एक्सपिरियन्स स्टाफ असणार, तर डेफिनेटली तुम्हाला त्या IVFच्या ट्रीटमेंटची कॉस्ट थोडी जास्त असणार. तसंच IVF ही परदेशातून आलेली आपल्याकडे एक टेक्निक आहे. तर त्यामुळे यात बरेचसे जे मटेरियल किंवा मीडिया जे वापरले जातात ते आपण बाहेरून आणलेले असतात. तर त्यामुळे डेफिनेटली चांगल्या क्वालिटीचे जेव्हा तुम्ही मीडिया मटेरियल वापरतात, चांगल्या क्वालिटीचे इंजेक्शन्स वापरतात, तर डेफिनेटली मग त्या ठिकाणी, कारण तिथे पूर्णपणे ट्रान्सपरन्सी असते, इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट असते, म्हणजे तुमच्या प्रॉब्लेमप्रमाणे केली गेलेली तुमची ट्रीटमेंट असते, त्यामुळे तिथे कॉस्टचा फरक पडतो. तिथे कॉस्ट डेफिनेटली थोडी जास्त असणार, पण नक्कीच तुम्हाला चांगले रिझल्ट मिळणार. पूर्वी जेव्हा IVF नवीन होतं तेव्हा डेफिनेटली त्याचा सक्सेस रेट खूप कमी होता. 40 ते 50% साधारण सक्सेस रेट मिळायचा. पण आजकाल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत, नवीन ज्या पण टेक्नॉलॉजी आपण अवलंबतो आपल्या ट्रीटमेंटमध्ये, इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट करतो, त्यामुळे नक्कीच IVFचा सक्सेस रेट खूप चांगला मिळतो. साधारण 70 ते 75% डेफिनेटली आपल्याला IVFमध्ये सक्सेस रेट मिळतो. तुम्ही एखाद्या चांगल्या सेंटरमध्ये जर ट्रीटमेंट करणार असाल, जिथे सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, फुल टाईम एम्ब्रिओलॉजिस्ट आहे, त्यांचे लॅब स्टँडर्ड्स खूप चांगले आहेत, तर डेफिनेटली तुम्हाला पहिल्याच सायकलमध्ये सक्सेस मिळायला पाहिजे. म्हणजे माझा जो अनुभव आहे तो साधारण माझ्या ऑलमोस्ट 80 ते 85% पेशंट पहिल्याच सायकलमध्ये कन्सीव्ह होतात. आणि खूप अशा पेशंट्स असतात ज्यांना म्हणजे खूपच अशा बोटावर मोजण्या इतक्या केसेस असतात ज्यांना सेकंड सायकलची गरज पडते. आणि रेअरली एखाद्या पेशंटला 3 सायकल लागतात. तर मला वाटतं 3 सायकलमध्ये तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळायला हवा. वयाचा आणि IVFच्या सक्सेसचा डेफिनेटली खूप मोठा रिलेशन आहे. जसं जसं एखाद्या स्त्रीचं वय वाढतं
30 वयापर्यंत तिचे स्त्रीबीज बऱ्यापैकी संख्येने आणि क्वालिटीने कमी झालेले असतात आणि 35 नंतर ही संख्या आणि क्वालिटी झपाट्याने कमी होते. तर त्यामुळे जसं जसं वय वाढणार IVFचा सक्सेस तितका थोडा कमी होत जातो. पण आजकाल जे मेडिकेशन्स अवेलेबल आहेत त्यामुळे आपल्याला स्त्रीबीजांची थोडी क्वालिटी इम्प्रूव्ह करता येते. त्यामुळे आपण त्यांना जरी वय जास्त असेल तर IVFद्वारा प्रेग्नन्सी देण्यात नक्कीच मदत करू शकतो. IVFमध्ये स्टिम्युलेशनसाठी साधारण कमीत कमी 10 दिवस इंजेक्शन स्त्रीला दिले जातात आणि हे इंजेक्शन पाळीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवसापासून सुरू केले जातात. एकदा आपण असं स्त्रीबीज काढले, गर्भ बनवले की गर्भ ट्रान्सफर केल्यानंतर खूपच रेअरली तुम्हाला इंजेक्शन लागतात आणि तेही केस सिलेक्शनप्रमाणे असतं. जर तुमची हिस्ट्री जर अशी इंडिकेट करते की तुम्हाला इंजेक्शन्सची गरज आहे तरच तुम्हाला इंजेक्शन दिले जातात. अदरवाईज मला वाटतं काही गोळ्या अशा असतात त्या खाल्ल्यामुळे किंवा काही योनिमार्गात ठेवण्याच्या गोळ्या असतात तेच पुरे असतं. इंजेक्टेबलची त्यानंतर गरज नसते प्रत्येकच केसला. 1978 साली पहिलं IVF बेबी जन्माला आलं आणि डेफिनेटली टेक्नॉलॉजी तेव्हा खूप ॲडव्हान्स नव्हती आणि आपलं नॉलेज IVFबद्दल लिमिटेड होतं. त्यामुळे IVFचे कॉम्प्लिकेशन्स असायचे. पण आता मी हजारो सायकल्स जरी केले, हजारो पेशंट्स जरी बघितले तर मला हार्डली एखाद्या पेशंटमध्ये एखादा प्रॉब्लेम आढळतो. ॲज सच ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन सिंड्रोम पूर्वीच्या काळात खूप व्हायचं, पण आता मला एकही नो OHSS क्लिनिक म्हणजे कुठेही एक देखील केस त्या क्लिनिकमध्ये आढळणार नाही. हे फक्त शक्य आहे कारण आपलं नॉलेज इव्हॉल्व झालेलं आहे, टेक्नॉलॉजी इव्हॉल्व झाली आहे. त्यामुळे ॲज सच IVFमुळे कुठले कॉम्प्लिकेशन्स येत नाही. शुक्राणूंच्या क्वालिटीमध्ये शुक्राणूंची संख्या किती आहे, त्यांना गती किती आहे म्हणजे पुढे चालणारे शुक्राणू किती आहेत, त्याची बनावट कशी आहे, किती शुक्राणू जिवंत राहतात, त्याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. पण बेस्ट पार्ट ऑफ IVF हा आहे की शुक्राणूंची क्वालिटी कितीही खराब असली तर आपल्याकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, जसं IMSI आहे, PICSI आहे. त्याद्वारे आपण बेस्ट क्वालिटीचा शुक्राणू निवडू शकतो. मॅक्स, मायक्रोफ्लुडिक ह्या अजूनही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ज्यामध्ये क्वांटिटी खूप कमी असेल किंवा स्पर्मची मोटिलिटी म्हणजे त्यांची गती कमी असेल, हालचाल कमी असेल किंवा त्यांची बनावट खराब असेल तरी देखील चांगल्या क्वालिटीचा शुक्राणू निवडून आपण गर्भ बनवू शकतो. IVF झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीच्या मनात हा प्रश्न असतो की मला काहीतरी त्रास सुरू होईल जेणेकरून मला कळेल की मी प्रेग्नंट आहे की नाही. पण असं जरुरी नाही आहे. प्रत्येकच स्त्रीला तुम्हाला जरी प्रेग्नन्सी राहिली असेल, बाळ रुजलं असेल तर तुम्हाला काही सिम्पटम्स आलेच पाहिजे असं नाही आहे. पण काही स्त्रियांमध्ये डेफिनेटली थोडं मळमळ होणं, उलटी होणं क्वचित किंवा थोडंसं स्पॉटिंग, ब्लिडिंग होणं किंवा लघवीला सारखं लागणं किंवा खूप झोप येणं, झोप कमी येणं किंवा जेवण न करण्याची इच्छा होणं किंवा अतिभूक लागणं असे वेगळे सिम्पटम प्रत्येकाला जाणवू शकतात. पण तुम्हाला जर सिम्पटम नाही आहे याचा अर्थ तुम्हाला प्रेग्नन्सी राहिली नाही आहे असं मुळीच नाही. स्त्रीबीजांची क्वालिटी ही जन्मतःच डिसाईड झालेली असते. पण डेफिनेटली जे फ्री ऑक्सिजन रॅडिकल्स असतात त्याचा जो वाईट इफेक्ट आपल्या स्त्रीबीजांवर होतो तो कमी करण्यासाठी आपण त्या पेशंटला नक्कीच मदत करू शकतो. जर तुमचा ओव्हेरियन रिझर्व खूप कमी असेल तर अशामध्ये DHEA आहे किंवा कोएन्झाईम Q आहे, अँड्रोटास जेल आहे, असं काही प्री मेडिकेशन देऊन आपण आधी IVF पूर्वी स्त्रीबीजांची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. तसंच काही पॉलिसिस्टिक ओव्हरीच्या पेशंट असतात ज्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्समुळे स्त्रीबीजांची क्वालिटी कुठेतरी कमी असते. मग त्यांना लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, डाएट, एक्सरसाइज सांगून आणि काही असे मेडिसिन देऊन जसं मेटफॉर्मिन आहे ज्यामुळे त्यांना त्यांचे हार्मोन्स थोडे बॅलन्समध्ये येतील आणि त्यामुळे थोडी स्त्रीबीजांची क्वालिटी चांगली होईल याचा आपण नक्की प्रयत्न करतो आणि मगच IVF सुरू करतो. शुक्राणूंची क्वालिटी जर इम्प्रूव्ह करायची म्हटली तर त्यासाठी मग आपण काही जीवनशैलीमधले बदलाव सांगतो. जसं पुरुषांना आपण ॲडवाईस करतो की त्यांनी खूप गरम पाण्याने आंघोळ करू नये, साधारण कोमट किंवा थंड पाण्याने आंघोळ करावी, खूप टाईट कपडे घालू नये, टाईट अंडरगार्मेंट्स, टाईट जीन्स न घालणं, लॅपटॉप वापरत असाल तुम्ही तर तो मांडीवर घेऊन बसू नका आणि तसेच त्यांना जर कुठलंही ॲडिक्शन असेल जसं तंबाखू आहे, स्मोकिंग आहे, त्याचा शुक्राणूंवर नक्कीच खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे हे ॲडिक्शन्स बंद करणं गरजेचं आहे. तसंच तुम्ही जेव्हा मग एखाद्या फर्टिलिटी कन्सल्टंटला दाखवतात तेव्हा मग ते तुम्हाला शुक्राणूंची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी काही मेडिकेशन्स देतात ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, कोएन्झाईम Q आहे, व्हिटॅमिन E आहे. तुमच्या प्रॉब्लेमप्रमाणे तुम्हाला मेडिसिन ॲडवाईस केले जातात. स्त्रीबीजांची क्वालिटी ही जन्मतःच डिसाईड झालेली असते. पण IVFला जाण्यापूर्वी आपण नक्कीच स्त्रीबीजांची क्वालिटी थोडी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो कारण आपल्या शरीरात जे फ्री ऑक्सिजन रॅडिकल्स असतात त्याचा जो इफेक्ट आहे तो कमी झाला तर थोडी स्त्रीबीजांची क्वालिटी आपल्याला चांगली मिळण्याची शक्यता असते. अशामध्ये रेग्युलर एक्सरसाइज करणं,
डाएट म्हणजे हिरव्या रंगीत फळभाज्या खाणं, आणि जर तुम्हाला कुठलं ॲडिक्शन असेल, जसं काही स्त्रियांमध्ये स्मोकिंगची सवय असते किंवा अल्कोहोलची असते, तर ते तुम्ही अवॉइड करणं. तसंच जर तुमच्या ओव्हरीचा रिझर्व खूप कमी असेल, जसं तुमचं AMH कमी असेल, मग अशामध्ये DHEA, अँड्रोटास जेल, कोएन्झाईम Q असे काही मेडिसिन देऊन तुमच्या स्त्रीबीजांची क्वालिटी इम्प्रूव्ह केली जाते. पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स असल्यामुळे स्त्रीबीजांची क्वालिटी कमी असते. अशामध्ये देखील मग आपण मेटफॉर्मिन असे काही ड्रग्ज असतात ज्यामुळे तुम्हाला हार्मोनल बॅलन्स मेंटेन करून क्वालिटी इम्प्रूव्ह करायला मदत होते. आता ह्या केसमध्ये बघायचं झालं तर स्त्रीचं वय आहे 35 वर्ष आणि मिस्टरांचं वय आहे 38 वर्ष. मिस्टरांना स्मोकिंगची सवय आहे आणि ह्या पर्टिक्युलर कपलचे बऱ्याच वेळा अबॉर्शन्स झाले आहेत. मग अशामध्ये ट्रीटमेंटला कसं पुढे जायचं, तर हे वयाप्रमाणे डेफिनेटली 35 वयामध्ये स्त्रीबीजांची क्वालिटी आणि संख्या कुठेतरी कमी असण्याची डेफिनेटली शक्यता असते आणि ते आपण इव्हॅल्युएशन केल्यानंतरच आपल्याला कळणार. जसं आपल्याला एक बेसिक सोनोग्राफी करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला स्त्रीबीजांची संख्या कळून येते. तसंच गर्भाशयाला काही सूज आहे का, गाठी आहेत का, किंवा गर्भाशयात पडदा आहे का नेमकं त्यांचं अबॉर्शन झालं हे बघणं गरजेचं आहे. मिस्टरांचं वय जरी 38 असलं तर त्यांना हे स्मोकिंगमुळे त्यांच्या शुक्राणूंची क्वालिटी कुठेतरी कमी असण्याची शक्यता असते. स्मोकिंग, टोबॅको ह्यामुळे शुक्राणूंमध्ये DNA फ्रॅगमेंटेशन वाढलेलं असतं, ॲबनॉर्मल शुक्राणूंची संख्या जास्त असते. अशामध्ये शुक्राणूंच्या क्वालिटीमध्ये पण इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं असतं आणि एक सिस्टमॅटिक मेथॉडिकल अप्रोच घेऊन सगळे इन्व्हेस्टिगेशन करून मग ट्रीटमेंट डिसाईड केली जाते. आता ह्या केसमध्ये रेणुका आहे 30 वर्षाच्या आणि त्यांचं वजन आहे 70 किलो. लग्नाला 4 वर्ष होऊन देखील त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही आहे. डेफिनेटली आजकाल वजन जसं वाढतं आहे, म्हणजे आपल्या जर लाईफस्टाईल अशी झाली आहे की आपलं बैठकी काम जास्त आहे, एक्सरसाइजची कमतरता आहे, डाएट कुठेतरी जंक फूडचं प्रमाण वाढलेलं आहे आणि वजन वाढल्यामुळे डेफिनेटली प्रेग्नन्सी राहण्यामध्ये प्रॉब्लेम येतो आणि जरी आम्ही प्रेग्नन्सी दिली त्यांना ट्रीटमेंट करून, तर पुढे प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स येतात, जसं BP वाढणं, शुगर वाढणं आणि डिलिव्हरी थोडे लवकर होणं, बाळाला रक्तपुरवठा कमी होणं. तर त्यामुळे कुठल्याही केसला इन्फर्टिलिटीच्या आम्ही डाएट म्हणजे एक योग्य संतुलित आहार आणि रेग्युलर एक्सरसाइज हे नक्कीच ॲडवाईस करतो. आता ह्या पर्टिक्युलर ट्रीटमेंटमध्ये त्यांना प्रेग्नन्सी कशी द्यायची, तर नेमका त्यांचा प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम शुक्राणूंमध्ये आहे की प्रॉब्लेम लेडीमध्ये गर्भाशयात प्रॉब्लेम आहे की त्यांच्या ट्यूब्स ब्लॉक आहेत किंवा अंडाशयाची कपॅसिटी कुठेतरी कमी आहे किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहेत, हे सगळं आपल्याला जाणून घ्यावं लागतं आणि ह्या तपासण्या झाल्यानंतर लाईन ऑफ ट्रीटमेंट डिसाईड केली जाते. म्हणजे तुमच्या प्रॉब्लेमनुसार तुम्हाला केली गेलेली ट्रीटमेंट आपण सगळे इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतरच लाईन ऑफ मॅनेजमेंट डिसाईड करतो. आता आपण बघणार आहोत IVF ICSI म्हणजे काय. IVF ICSI म्हणजे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. IVFची एक ॲडव्हान्स स्टेप आहे. यामध्ये आपण काय करतो, स्त्रीबीजांमध्ये मायक्रो मॅनिप्युलेशन करून एका छोट्याशा सुईद्वारे चांगल्या क्वालिटीचा शुक्राणू निवडून स्त्रीबीजामध्ये सोडला जातो. तर कधी ICSI ॲडवायजेबल असतं, तर बेसिकली जिथे फर्टिलायझेशन फेल्युअर आहे किंवा जिथे शुक्राणूंची क्वालिटी खूपच खराब आहे, शुक्राणूंना गती नाही आहे किंवा खूप कमी गती आहे, मॉर्फोलॉजीचा इश्यू आहे, फ्रॅगमेंटेशनचा इश्यू आहे, अशा ठिकाणी ICSI ॲडवाईस केलं जातं. आणि डेफिनेटली जर पूर्वी जर गर्भ नसतील बनले, फर्टिलायझेशन झालं नसेल पूर्वीच्या सायकलमध्ये, तर डेफिनेटली ICSIद्वारे फर्टिलायझेशन 100% ऑलमोस्ट 100% होऊ शकतं. आता एरा काय आहे? एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी एरे म्हणजे काय, तर बेसिकली त्या स्त्रीला आपण कोणत्या फेजमध्ये एम्ब्रियोज तिच्या गर्भाशयात ट्रान्सफर केले पाहिजे यासाठी गर्भाशयाची आतमधल्या लेअरची एक बायोप्सी घेतली जाते, छोटा तुकडा घेतला जातो, ज्याद्वारे काही जेनेटिक स्टडी करून आपण ठरवतो की नेमकं गर्भ कधी गर्भाशयात टाकला पाहिजे जेणेकरून तो रुजण्याची शक्यता जास्त आहे. ही एक ॲडव्हान्स टेक्निक आहे. प्रत्येकच पेशंटमध्ये ती केली जाते असं नाही. तर जिथे पूर्वी इम्प्लांटेशन फेल्युअर झालं आहे, म्हणजे सतत IVF फेल होत गेलं आहे, अशा ठिकाणी एरा ही एक टेस्ट आहे जी करून आपण जर गर्भ ट्रान्सफर केले तर गर्भ रुजण्याची शक्यता वाढते. ह्या पर्टिक्युलर केसमध्ये आपण बघितलं की स्त्रीचं वय 32 वर्ष आहे आणि मिस्टरांचं वय आहे 36 वर्ष. लग्नाला 7 वर्ष झाली आहेत आणि एका IVF सेंटरमध्ये त्यांना PGT ॲडवाईस केलं. तर आता नेमकं PGT म्हणजे काय? PGT म्हणजे प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग. म्हणजे गर्भाशयात सोडण्यापूर्वी आपण ते गर्भ क्रोमोझोमली नॉर्मल आहे की नाही, म्हणजे त्या गर्भाचे गुणसूत्र नॉर्मल आहे की नाही हे आधी चेक करतो. आता ही गोष्ट का त्यांना ॲडवाईस केली गेली, तर आपल्याला त्या कपलची हिस्ट्री जाणून घेणं खूप गरजेचं आहे. अशामध्ये जर समजा त्यांची पूर्वी खूप IVF फेल झालेले असतील किंवा लेडीमध्ये खूप वेळा अबॉर्शन झालेलं असेल किंवा त्यांच्या घरात काही जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी असेल, म्हणजे पूर्वी एखादं बाळाला काही डाऊन सिंड्रोम आहे किंवा काही जेनेटिक प्रॉब्लेम आहे, अशांमध्ये PGT ॲडवाईस केलं जातं. PGTमध्ये आपण काय करतो, आधी गर्भ बनवतो,
मग त्या गर्भाचे काही 7-8 सेल्स काढले जातात. ते सेल्स लॅबमध्ये चेकिंगला पाठवले जातात आणि लॅबमधून जेव्हा रिपोर्ट येतो की हे गर्भांमध्ये गुणसूत्र अगदी नॉर्मल आहेत, म्हणजे युप्लॉइड गर्भ आपण त्याला म्हणतो, तो नॉर्मल गर्भ ट्रान्सफर केला जातो. असा युप्लॉइड गर्भ ट्रान्सफर केल्यानंतर तो रुजण्याची आणि एक हेल्दी बेबी होण्याची चान्सेस खूप चांगले असतात. आजकाल आपण बघतो वांध्यत्वाची समस्या खूप वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे जो मानसिक त्रास होतो तो फक्त स्त्रीलाच नाही, डेफिनेटली पुरुषांनाही होतो. आणि अशामध्ये ते कपल खूप त्रस्त असतात, त्यांना पालकत्वाचं सुख हवं असतं. आपण इन्फर्टिलिटीमध्ये हे जाणून घेणं गरजेचं आहे की जितका प्रॉब्लेम स्त्रियांमध्ये असतो तितकाच प्रॉब्लेम पुरुषांमध्ये असणंही म्हणजे नॉर्मल आहे. त्यामुळे हजबंड आणि वाईफ या दोघांनीही इन्फर्टिलिटीच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी, ट्रीटमेंटसाठी येणं खूप गरजेचं आहे. आपल्याला नेमकं कारण कळलं पाहिजे की तुमचा प्रॉब्लेम काय आहे, त्यानुसारच मग आपण ट्रीटमेंट करू शकतो. आणि आजकाल जी ॲडव्हान्स IVF ट्रीटमेंट अवेलेबल आहे त्यामुळे पालकत्वाचं सुख अगदी प्रत्येक स्त्रीला प्राप्त करणं सहज शक्य झालं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.